नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर खूप दिवसानंतर ब्लॉग करते आहे. तर ॲक्च्युली थोडीशी तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे व्हिडिओ बनवले नव्हते. तर आज म्हटलं चला, एवढा स्पेशल दिवस आहे संक्रांतीचा, तर आज तर व्हिडिओ झालाच पाहिजे. तर सगळं आवरून वगैरे नाही, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ब्लॉग केल्यानंतरसुद्धा एडिटिंग वगैरे करायला माझी थोडीशी तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे एडिटिंगला इतके दिवस लागले. तर तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हेही तुम्ही नक्की सांगा. तर ॲक्च्युली सगळं काम आवरल्यानंतर, म्हणजे आज 4 ते 5 वाजेपर्यंत मुहूर्त होतं, त्यामुळे ठरवलं होतं, म्हटलं अगोदर स्वयंपाक वगैरे सगळं करूया आणि त्यानंतर कुठेतरी थोडंसं लांब मंदिरात जाऊया, कारण की थोडंसं लांब एवढी तयारी करायची आणि जवळची जवळ जाऊन आलं पटकन, तर ते कसं एकदम गेल्यासारखं वाटत नाही ना. त्याच्यामुळे म्हटलं चला आता तर आमचं ठरलं की शेतामध्ये जायचं. शेतात ऋषी म्हणून, ऋषीचा डोंगर असाही म्हणतात. तर गौतम ऋषीचं मंदिर आहे आणि त्याच्याच शेजारी आपले महादेवाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे वगैरे, सगळे 2-3 मंदिर आहेत. तर म्हटलं चला तिथं गेल्यानंतर सगळ्याच देवाचे दर्शन होतील आणि छान वाटेल लेकरांना वगैरे. तर मग उन्हातीचे पप्पा आलेच होते, 2 वाजले होते त्यांना कॉलेजून यायला. तर म्हटलं नेतात की नाही काय माहिती, तोपर्यंत आम्ही सगळं आवरून बसलो होतो. नंतर म्हटले बरं चला. तर मग आम्ही आत्ता निघालो आहेत शेतामध्ये. तर शेत आमच्या घरापासून 5 किलोमीटर आहे आणि तरी पण रोजचं जाणं येणं असतं आईचं त्यांचं. तर ह्या आहेत सासूबाई, आणि जाणं येणं असतं सकाळी संध्याकाळी. सकाळी जातात, संध्याकाळी वापस येतात, कारण की शेतात पण खूप आपले गाई म्हशी, शेळ्या कोंबड्या ह्या असं भरपूर हे जनावर आहेत. त्याच्यामुळे मग रोज जावंच लागतं, रोजची रोज काम नसलं तरी पण त्यांच्यासाठी जावंच लागतं, कारण की खायला वगैरे त्यांना टाकायला. तर बायका दिसत होत्या जाताना. तर असं ते डोंगरातून रस्ता केलेला आहे, म्हणजे ऋषीचा डोंगर असं म्हणतात. तर मग ते जसं डोंगरामधून रस्ता आहे, खूप छान वाटतं. वरती गेल्यावर हिरवंगार पाणी वगैरे सगळं आहे तिथे. माझी ही दुसरी वेळ जाण्याची, जास्त जात नाही मी, पण इथे कीर्तन भजन वगैरे सगळं असतं. तर एकादशीला पौर्णिमाला वगैरे सगळं असतं. तर तिथं ते पूर्ण म्हणजे खाली आवाज येतो. याच्याच खाली, डोंगराच्या खाली जे आहे ते आमचे घर आहेत, म्हणजे इंगोलेचीच घर आहेत याच्या खाली. तर मग तिथे पूर्ण आवाज येतो क्लिअर, कीर्तन भजन वगैरे असलं तर आई इथे येत असतात नेहमी, पण माझं शक्यतो येणं होत नाही जास्त. हे बघा कसं डोंगर आहेत, मोठे मोठे डोंगर आहेत बाजूला, आणि खूप छान प्रसन्न असं वातावरण आहे तिथलं. तर खूप रिक्षे वगैरे, गाड्या वगैरे आपल्या घेऊन आले होते. बऱ्याच बायका होत्या, मला वाटलं नव्हतं की एवढी गर्दी असेल म्हणून. तर भरपूर गर्दी होती. आणि हे बघा इथे आहे महादेवाचं मंदिर. तर खूप असं मस्त छान अशी पिंड आहे इथली, आणि नवीनच झालेलं आहे मंदिर कधीच. तर खूप छान अगोदर महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं, फोटो वगैरे काढले, आणि त्यानंतर म्हटलं वाहन वगैरे. तर बायका वगैरे भरपूर होत्या. म्हटलं खूप गर्दी असली तर कसं गड्या, पण नव्हती. मोकळं दर्शन झालं आणि छान, म्हणजे छान पूजा झाली. कारण खूप गर्दी असल्यावर पण काय करावं, काही नाही सुधरत नाही. प्रसाद वगैरे नेला होता, नैवेद्य पण नेले होते देवाला, कारण की सगळं उशिरा मुहूर्त असल्यामुळे स्वयंपाक पूर्ण झाला होता. मग म्हटलं जायचं ते तर नैवेद्य घेऊन जाऊया. तर हे बघा नंदी वगैरे, छान सभा मंडप आहे, कीर्तन भजन इथेच होतात. मस्त मोठी जागा आहे, अंगण आहे, आणि सगळी व्यवस्था इथे. बायका वगैरे भरपूर होत्या आणि खूप छान वाटत होतं. तिथे गौतम ऋषीचं मंदिर आहे.
तर त्यांच्या म्हणजे स्त्रियांचा स्पर्श त्यांना म्हणजे दर्शन चालत नाही. म्हणजे दर्शन घेतात बायका, पण बाहेरूनच घेतात. मंदिरात जाण्यासाठी त्यांना परवानगी नाही आहे. त्याच्यामुळं मग मध्ये शक्यतो गेट लावूनच घेतात ते. एकदा सकाळी पूजा केली की मग दिवसभर लॉकच असतं, कारण की चुकून कोणी जाऊ नये. ज्याला माहीत नाही समजा तर त्या एखाद्या वेळेस चुकून जाऊ शकतात ना, त्यामुळे मग लॉकच लावतात. तर इथे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. तर सगळ्यांना वाण वगैरे दिलं. तर वाण वगैरे आणि सगळ्या देवाला नैवेद्य पण घरूनच नेले होते. तर आईला माहीत होतं किती लागतील, तेवढे नेले होते. बरोबर नैवेद्य पुरले आणि सगळं व्यवस्थित पूजा वगैरे झाल्यानंतर जवळजवळ आम्हाला 4:30 वाजले असतील तिथंच. तर लेकरं पण होते, बाहेर होते खेळत, आणि उन्नती ते व्हिडिओ शूट करते. तर इथं गावाकडच्या बऱ्याच बायका होत्या, बाहेरच्या पण बऱ्याच आलेल्या होत्या इकडून तिकडून. तर मी जास्त ओळखत नाही कोणाला, पण आई ओळखतात, कारण की आईचं रोजचं येणं जाणं, आणि पहिले आई शेतातच राहायच्या, त्याच्यामुळे मग त्यांची सगळ्यांची ओळख आहे. माझी काही एवढी ओळख नाही आहे. तर तुमची कशी झाली संक्रांत नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही बीडमधले असाल तर तेही मला सांगा, कारण की मी बीडमधली आहे आणि बीडमधून व्हिडिओ टाकते. आणि हे गौतम ऋषीचा डोंगर, गौतम ऋषीचं मंदिर कोणाकोणाला माहिती, तुम्हाला तर माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय ते. तर सगळी व्यवस्थित पूजा वगैरे झाली. त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो, आणि बाहेर बघा किती छान वातावरण आहे, मस्तपैकी मोठं अंगण. इथेच कीर्तन भजन वगैरे, जेवायची पंगतसुद्धा असते इथं, काय आमुषाला ते पौर्णिमाला वगैरे. तर मग इथे पूजा वगैरे, आणि बघा आमची मोनू कशी फिरते इकडं तिकडं. ती काय दर्शन घेत नाही, एका जागेवर बसत नाही, इकडून तिकडून नुसती पळत होती. तिच्या पप्पाला सांगितलं होतं तिच्याकडं लक्ष द्यायचं. तर ती कुठेही गेली तरी एका जागेवर बसत नाही, हे तिचं कन्फर्म असतं. तर तिच्याकडं थोडं लक्ष द्यावं लागतं, भरपूर लक्ष द्यावं लागतं. बाहेर कुठं न्यायचं म्हणलं, तिचे पप्पा सोबत असले तर मला न्यायला कम्फर्टेबल वाटतं, नाही तर मग नको वाटतं. तर इथं बायका येत होत्या आणि हळदी कुंकू वगैरे लावत होत्या, सगळ्यांना ओटी भरत होत्या. तर माझ्या तर कोणी ओळखीचं नव्हतं, पण आपलं आईच्या होते सगळे. तर हे बघा, उन्नतीने पूर्ण याचा व्हिडिओ घेतला. शेवटी आम्ही आता घरी निघालो. 4:15 वाजले असतील. भूक लागली होती, पोटात कसं तरी होतं, कारण की सकाळी फराळ पण केली नव्हती. आज निरंकार उपवास पकडला होता. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओवरती. तोपर्यंत काळजी घ्या. आणि मोनू बघा कशी फिरते. तर पूजा वगैरे झाली आणि आता आम्ही निघालो घरी. तर आता इथेच व्हिडिओ एंड करते, कारण की आता कॅपॅसिटी नव्हती व्हिडिओ करण्याची, आणि 4:30 वाजले होते. घरी जाऊपर्यंत जेवायला 5 वाजले. त्यामुळं मग व्हिडिओ आता इथे सेंड करते, कारण की सकाळपासून निरंकार उपवास होता आणि सकाळपासून काम होतं. तर बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.